मैत्रिणींनो, मी सुप्रिया फडणीस. मी मेथकूटचा पण तुम्हाला रेसिपी टाकली. आता हे डांगर, आता मी डांगर करायला घेतलं आहे. तर डांगर म्हणजे फक्त आपण उडदाची डाळ घेतली आहे. उडदाची डाळ ही आपल्याला हवी तेवढी घ्यायची. 1 वाटी घ्या, 2 वाट्या घ्या, त्यामुळे कमी कशा पाहिजे तसं घ्या. आणि ती लालबुंद छान मंद गॅसवर भाजून घेतली मी. खमंग वास येतो त्याचा. फक्त उडदाची डाळ ही 1 वाटीभर. 1 वाटीभर उडदाच्या डाळीचे डांगर करण्यासाठी मी इथे घेतलं आहे तिखट, हिंग, हळद, धणेपूड, जिरेपूड, थोडंसं लिंबूसत्व घेतलं आहे. का ते नंतर सांगते. लिंबूसत्व, गरम मसाला, वेलदोडा पूड आणि मीठ. कळलं का? तर हे नीट लक्षात घ्या. तिखट, हिंग, हळद, ही धणेपूड, ही जिरेपूड आणि हे लिंबूसत्व, गरम मसाला आणि वेलदोडा पूड, मीठ. हे सगळं ह्याच्यामध्ये मी आता हे भाजून झालेलं आहे. हे सगळं मी ह्याच्यात घालण्यासाठी म्हणून मिक्सरमध्ये घालणार सगळं. आणि मग एकत्र झाल्यावर पुन्हा हा वेगळा व्हिडिओ मी तुम्हाला टाकीन. याला डांगर म्हणतात. हे डांगर उडदाच्या डाळीचं अतिशय पौष्टिक. हे तुम्ही करण्याच्या पूर्वी 5 मिनटं ताकामध्ये भिजून ठेवा, साध्या पाण्यात भिजून ठेवा. कारण आता मी लिंबूसत्व घातलं आहे, त्यामुळे ताक घालायची गरज नाही. असलं तर जरूर घाला थोडंसं ताक, किंवा दही आंबट नसेल तर लिंबूसत्वाचा उपयोग होतो. नाहीतर जरी थोडं पाणी घालून भिजवलं तरी चालतं. मग त्याच्यात कच्चा कांदा बारीक चिरून, कोथिंबीर, मिरचीचे बारीक तुकडे सगळं एकजीव करून 5 मिनटं ठेवून द्या. कारण ह्याचं आपण बऱ्यापैकी जाडसर असं पीठ ठेवणार आहोत, तेव्हाच ती चव छान लागते. आणि मग गरम गरम भाकरीशी भाजीबरोबर तुम्ही हे खाऊ शकता, कोशिंबिरीसारखं. चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत. दाखवीन तुम्हाला की डांगर कसं दिसतं ते. बाय.